पोलीस कोठारातूनच ड्रग्ज गायब. आणि जबाबदार कोण? स्थानिक गुन्हे शाखेचे PI किरण कुमार कबाडी यांना सह आरोपी करण्याची मागणी. 15 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा. अहिल्यानगरमध्ये उघड झालेल्या MD अपहार प्रकरणाने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलीस मुख्यालयातील अंमली पदार्थ साठवणूक केंद्रातून तब्बल 10 किलो 975 ग्रॅम ड्रग्ज गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे निवेदन देत 15 एप्रिलपर्यंत कारवाई न झाल्यास नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशाराही दिला आहे. या प्रकरणाची सुरुवात जानेवारी महिन्यात झाली, जेव्हा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर परिसरात कारवाई करत 10 किलोहून अधिक MD ड्रग्ज जप्त केले, ज्याची किंमत अंदाजे 2 कोटी 10 लाख रुपयांपेक्षा अधिक होती. तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी श्यामसुंदर गुजर याला अटक करण्यात आली. मात्र पुढील चौकशीत सर्वात धक्कादायक खुलासा झाला तो म्हणजे जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जच्या जागी मैद्याच्या पिशव्या ठेवण्यात आल्याचा. या प्रकारामुळे साठवणूक केंद्रातील सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शाकीर शेख यांच्या आरोपानुसार साठवणूक केंद्रात आवश्यक असलेली CCTV यंत्रणा, दुहेरी कुलूप व्यवस्था आणि नियमित तपासणी यांची योग्य अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही नियमित निरीक्षण झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व बाबींमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा अपहार होणे शक्य झाले असून या प्रकरणात केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून वरिष्ठांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल घेत आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी चौकशीचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. शाकीर शेख यांनी मुख्यमंत्री, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे निवेदन देत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता सर्वांचे लक्ष 15 एप्रिलकडे लागले आहे. त्याआधी ठोस कारवाई झाली नाही तर नाशिक येथे उपोषण छेडण्यात येणार असल्याने या प्रकरणाला आणखी तीव्र वळण मिळण्याची शक्यता आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नसून संपूर्ण यंत्रणेतील त्रुटींचे प्रतीक ठरत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांचा एकच प्रश्न आहे, कारवाई होणार की हे प्रकरणही फाईलमध्येच दडपलं जाणार? ब्युरो रिपोर्ट, यूथ मीडिया, अहिल्यानगर.